मुंबईसाठी महाराष्ट्रासाठी करण्याची इच्छा आहे. आम्ही नक्कीच काल आमचा एक संयुक्त पंचसूत्री आम्ही जाहीर केली. त्याच्यामध्ये आरोग्यविषयक, महिलांच्या संदर्भात अशा अनेक 5 महत्त्वाच्या गोष्टी आम्ही जाहीर केल्या असल्या तरी आज शिवसेनेच्या संकल्पनेतला महाराष्ट्राच्या हितासंदर्भातल्या काही योजना आहेत, त्या संदर्भात उद्धवजी बोलणार आहेत. हां, आता बोल. काँग्रेसने काल महालक्ष्मी योजनेअंतर्गत काल घोषणा केली होती. बरं, आता आणखी काय विषय आहेत आपल्याकडे? सर, बीजेपी के लीडर है सदाभाऊ खोत, उन्होंने शरद पवार पर टिप्पणी करते हुए कहा है उनकी बीमारी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये, महाराष्ट्र के राजनीति में भारतीय जनता पार्टी ने जो जहर फैलाया है, जो गंदगी फैलाई है, और ये गंदगी फैलाने वाले का नेतृत्व देवेंद्र फडणवीस कर रहे हैं. मैं बार बार बोल रहा हूँ, हमको एक परंपरा है महाराष्ट्र राजनीति की, संस्कार, सुसंस्कृत, सबसे बड़ा संस्कार है महाराष्ट्र का. इस महाराष्ट्र में लोकमान्य तिलक से लेकर फुले जी, महात्मा फुले जी, डॉक्टर आंबेडकर जी, यशवंतराव चव्हाण जी, वसंतदादा पाटिल, वसंतराव नाईक, बालासाहेब ठाकरे जी, शरद पवार जी, ऐसे एक से एक धुरंधर नेता हो. उसमें बीजेपी नेता का नाम कभी आता नहीं इस धुरंधर नेतृत्व में, इसलिए कि ये सभी नेता ने इस राज्य की राजनीति में अपना संयम नहीं खोया. भाषा का इस्तेमाल इस तरह से किया कि क्रिटिसाइज तो किया लेकिन किसी को दुख नहीं दिया, किसी के व्यंग के ऊपर कभी टिप्पणी नहीं की. लेकिन जब से देवेंद्र फडणवीस और वहाँ मोदी जी के हाथ में राजनीति आई है, तब से ये लोगों ने राजनीति का गटार बना दिया है. ऐसे ऐसे लोग अपने साथ लेकर राजनीति करते हैं. क्या बोले वो आदमी, कौन हो? सदाखोत उद्धव, बालासाहेब ठाकरे, शरद पवार जैसे सबसे बुजुर्ग नेता जो भीष्म पितामह है. कभी कभी मोदी जी भी पवार साहब को अपना गुरु मानते हैं, जिसको मोदी सरकार ने पद्म विभूषण, जो देश का सर्वोच्च नागरिक किताब है, दूसरे नंबर का भारत रत्न के बाद वो दिया है. ऐसे नेता जो महाराष्ट्र का है, महाराष्ट्र से है, हम उनका आदर करते हैं, उनके पैर छूते हैं. लेकिन देवेंद्र फडणवीस के जो कुत्ते हैं, हाँ, वो हमेशा इस गंदगी से भूंकते हैं. चाहे शरद पवार साहब हो, चाहे और नेता हो, महाराष्ट्र को शर्म आती है. पवार साहब एक ऐसे नेता है जो बीमार चल रहे हैं, फिर भी महाराष्ट्र के राजनीति में सीना तान कर खड़े हैं. और हमें अभिमान है कि पवार साहब हमारे नेता है. लेकिन कल ये सदाखोत की भाषा देखिए, जिस भाषा का इस्तेमाल वो किया है कि पवार साहब का एक ऑपरेशन हुआ है वहाँ, उस बारे में वो बात करता है. सरकार आने दो, एक ठीक है, लेकिन महाराष्ट्र की जनता को देवेंद्र फडणवीस के लौंडे कौन है उसका पता चला है. इसलिए महाराष्ट्र की जनता देवेंद्र फडणवीस से नफरत करती है. पहले कोई गोपीचंद था, वो इस प्रकार की भाषा करता था, उसको भी फडणवीस ने ही लाया था राजनीति में. अब ये कोई सदाखोत है, क्या उसकी औकात क्या है? क्या क्या राजनीति में उसने क्या एक स्कूल बनाया, एक अस्पताल बनाया, किसी को मदद की? ठीक है, सर, मराठी मध्ये सदाभाऊ खोत अजित पवार की ओर हंस रहे थे. आक्षेप लिया गया है, लेकिन फडणवीस की ओर से नहीं. ये देवेंद्र फडणवीस, मैंने पहले भी कहा है कि महाराष्ट्र के 3 शत्रु हैं, महाराष्ट्र के 3 दुश्मन हैं, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे और अजित पवार. ये तीनों की राजनीति ने भी महाराष्ट्र का गटार बना दिया है. संविधान की किताब को लेकर, संविधान की किताब को लेकर जो राहुल गांधी संविधान की किताब दिखाते हैं, उसको लेकर बीजेपी ने एक ट्वीट किया कि संविधान की किताब पूरी तरीके से खाली है. मेरे पास संविधान की किताब कल थी जो राहुल गांधी के हाथ में थी. देखिए,
अब ये बीजेपी वाले कुछ भी दिखा सकते हैं ना। बीजेपी वाले नकल करने में और झूठ फैलाने में इस विश्व में पहले नंबर की पार्टी है। संविधान की किताब सालों साल से हम देख रहे हैं, ये उनका दर्द है कि हम संविधान की बात कर रहे हैं और वो संविधान तोड़ने की कोशिश कर रहे हैं। संविधान की किताब कल हमारे मंच पर भी थी, हमारे सबके हाथ में थी, वही रेड कवर वाली, जिस लाल रंग की तकलीफ हो रही है फडणवीस को, वही किताब है ना। क्या है, प्रिंटिंग से पहले अगर कोई कागज आता है वो दिखा रहे हैं। बोलिए क्या है आपका? हाँ, आरबीआय के गव्हर्नर ने एक बयान दिया नहीं छोड़ दीजिए राजनीति। जसा महाराष्ट्र बदल करायचा शरद पवार यांचा स्वतः चेहरा बघा, या माणसाने स्वतःचा चेहरा पाहावा। आपण देशाच्या आपण समाजकारणात राजकारणात काय केलं, मला कोणाशी व्यक्तिगत काही बोलायचं नाही। माननीय शरद पवार साहेब या देशाचे सर्वोच्च नेते, या सदाखोच्याच बापानी म्हणजे नरेंद्र मोदी प्रधानमंत्री यांनी बारामतीत जाऊन शरद पवार हे आपले कसे राजकीय गुरु आहेत आणि त्यांचा अनुभवाचा फायदा देश कसा घेतो आहे हे वारंवार सांगितलेलं आहे। किंबहुना पवार साहेबांचं बोट पकडून आम्ही कसं राजकारण केलं हे सुद्धा मोदी यांनी सांगितलेलं आहे। दुसरी अत्यंत महत्त्वाची गोष्ट अशी आहे की ह्याच बीजेपी सरकारनं माननीय शरद पवार साहेबांना देशातला भारतरत्न नंतरचा सर्वोच्च नागरी किताब पद्मविभूषण दिलेला आहे। पद्मविभूषण दुसरा क्रमांकाचा सर्वोच्च किताब, जो त्यांच्या राजकीय क्षेत्रातील कामाबद्दल, सामाजिक, कृषी, शैक्षणिक क्षेत्रातील कामाबद्दल हा किताब त्यांना दिलेला आहे। पवार साहेबांनी काहीच केलं नाही असं हे जे टमरेलं म्हणतायत ही, त्यांनी त्यांच्या गेल्या 60-70 वर्षाचा कामाचा लेखाजोखा पाहायला पाहिजे आणि आपण नक्की या राज्यासाठी काय योगदान दिलं याचं आत्मचिंतन केलं पाहिजे देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर। पवार साहेबांसारखा नेता हा राज्याचा नव्हे देशाच्या राजकारणातल्या भीष्म पितामह आहे, आम्हाला अभिमान आहे। आणि तुम्ही पवार साहेबांच्या आजारपणावर अशा प्रकारचं वक्तव्य करून महाराष्ट्राची मान शर्मेनं खाली घातलेली आहे। या लायकीची माणसं देवेंद्र फडणवीसांनी महाराष्ट्रात उभी केलेली आहेत, लक्षात घ्या। या राज्याला यशवंतराव चव्हाणांपासून ते बाळासाहेब ठाकरेंपर्यंत, विलासराव देशमुखांपर्यंत, वसंतराव नाईक, अशा सगळ्या महान राजकारण्याची परंपरा आहे। आणि त्या तुळशीच्या वृंदावनामध्ये ही भांगेची रोपटी देवेंद्र फडणवीस यांनी लावलेली आहे आणि महाराष्ट्रात विष पेरण्याचं काम सुरू आहे। कधी तो त्यांचा गोपीचंद पडळकर, कधी हे कोण सद्गृहस्थ खोतकी कोण आहेत ते। तुमचं योगदान काय राज्यामध्ये, मराठी माणसासाठी, महाराष्ट्रासाठी? पण तुम्ही आमचे जे बुलंद नेते आहेत, टोलेजंग नेते आहेत, त्यांच्यावरती अशा प्रकारच्या टीका करायला काहीच हरकत नाही लोकशाहीमध्ये। पण हे कोणत्या नशेत असतात, काय असतं? देवेंद्र फडणवीस फिदी हसतात। महाराष्ट्र देवेंद्र फडणवीस यांचा जो तिरस्कार करतो, हेट, तो यासाठीच। सर याला जोडून एक प्रश्न, माझा उत्तर पूर्ण व्हायचं आहे। देवेंद्र फडणवीस या व्यक्तीला महाराष्ट्र जो नाकारतो वारंवार आणि त्यांचा जो तिरस्कार करतोय की हा माणूस महाराष्ट्राचा नाही, या महाराष्ट्राचा शत्रू आहे, ते यासाठीच। तुम्हाला लाज वाटली पाहिजे। हे राज्य सुसंस्कृत आहे, संयमी आहे, हे संतांचं राज्य आहे, हे चांगल्या राजकारण्यांचं राज्य आहे। देवेंद्र फडणवीस आणि त्याच्या टोळीनं त्यांच्या हे राज्य खतम केलेलं आहे, म्हणून आम्हाला राज्यातली सत्ता बदलायची आहे। तुम्ही ऐका ते भाषण, तुम्हाला किळस येईल। देवेंद्र फडणवीसांनी उठून त्या सदाभाऊ खोतच्या कानफडात मारायला पाहिजे होती आणि तो फिदी हसतोय। देवेंद्र फडणवीस टाळ्या वाजवतोय,
लाज वाटली पाहिजे. आम्हाला लाज वाटते की तुम्ही कधी काळी या राज्याचे मुख्यमंत्री होतात आणि आमच्या पाठिंब्यावर मुख्यमंत्री होतात. सर याला जोडून प्रश्न आहे की जेव्हा शरद पवार महायुतीमध्ये अजित पवार जेव्हा जात होते तेव्हा शरद पवारांना अध्यक्षपदावरून हटवण्यासाठीच्या हालचाली सुरू झालेल्या आणि त्यांना हटवलं देखील होतं. झाला विषय. मला जे सांगायचं ते सांगितलं. प्रत्येक प्रश्नाला का उत्तर देऊ. सर कल पंचसूत्री जारी किया गया है महाविकास आघाड़ी. नहीं, हो गया अभी, हो गया. काल पुन्हा एकदा काय अर्बन नक्सलाइट मिस्टर देवेंद्र फडणवीस म्हणतात की राहुल गांधी यांच्याबरोबर भारत जोडो यात्रेमध्ये काय चालले, नक्षलवादी चालत होते. काय अर्बन नक्सलाइट ही संकल्पना भाजपने आणलेल्या गेल्या काही काळामध्ये. भारत जोडो यात्रेमध्ये पठाणकोटपासून जम्मू काश्मीरपर्यंत राहुल गांधीबरोबर मी सुद्धा चाललेलो आहे. आम्ही का अर्बन नक्सलाइट आहोत? आम्ही अर्बन नक्सलाइट आहोत. अनेक सामाजिक कार्यकर्ते, तुषार गांधींसह अनेक राजकीय पक्षाचे लोक या भारत जोडो यात्रेत सहभागी झाले होते. सामान्य जनता गावागावातून त्या ठिकाणी यात्रा पोचल्यावर चालत होती. तुम्ही या देशाच्या जनतेला अर्बन नक्सलाइट समजताय, मानताय? अनेक माजी सैनिक, सैन्य अधिकारी हे ठिकठिकाणी या यात्रेत सहभागी झाले होते. अनेक पोलीस अधिकारी निवृत्त, अनेक IAS अधिकारी हे यात्रेत सहभागी झाले होते. आणि तुमच्याबरोबर जे आता तुमच्याबरोबर इक्बाल मिर्चीचे सहकारी, दाऊद समर्पित राजकारणी जे आज आलेले आहेत, मग ते कोण आहेत? आपण जरा आपल्या अवतीभोवती कोण बसलेत बरं का, आंडू पांडू, त्यांच्यावर बोला. पहा जरा, चष्मा लावा, नीट डोळे तपासून घ्या. 1995 साली देखील गोपीनाथ मुंडे यांनी जनरल डायर आणि अशी उपमा शरद पवारांनी दिली होती. रावसाहेब दानवेंनी आठवण करून दिली. मग नरेंद्र मोदी कोण आहेत? आपल्या मणिपूरला काय चाललं आहे? मग जनरल डायरची पदवी आता बदलायची का? मणिपूरच्या हिंसाचारावरती कोण बोलणार? काश्मीरमध्ये आमच्या जवानांचं रोज हत्याकांड होत आहे आणि हे आपले ट्रम्पबरोबरचे फोटो फक्त प्रसिद्ध करतायत, मिठ्या मारलेले. डायर असाच होता, डायर असाच होता ना. आणि या डायरनं दानवे तुमचा पराभव केला आहे लोकसभेला, हे विसरू नका. चला, थँक्यू.